जय शिवराय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे माझा लाडका भाऊ योजनेत तुम्हाला काय डॉक्युमेंट द्यायचे आणि डॉक्युमेंट कसे भरायचे सर्व काही या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे। सर्वात पहिले मुख्यमंत्री साहेबांचा हा व्हिडिओ पाहू शकता, हे क्लिप पाहू शकता। लाडकी बहीण तर केलं, लाडका भावाचं काय, मग लाडका भावाचं पण केलं। आता जो 12वी झालाय त्याला 6000, डिप्लोमा झाला। मित्रांनो, तुम्ही हे क्लिप पाहिली तर मित्रांनो, मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे तुमचं 12वी कंप्लीट असायला हवे किंवा तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असायला हवे। तर मित्रांनो, तुमचं कोणतं क्वालिफिकेशन म्हणजे ITI असो का कोणता बी डिप्लोमा तुमच्यापाशी असायला हवा, तर तुम्हाला मिळणार कोणाला 6000, तर कोणाला 8000, तर कोणाला 10000। आणि याच्यामध्ये डॉक्युमेंट तुम्हाला ऍड करायचे तर करायचे काय। तर मित्रांनो, तुम्हाला मी सर्व काही A to Z इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पाहता तरच तुम्हाला समजणार आहे, कारण स्टेप बाय स्टेप जे स्टेप मी तुम्हाला सांगणार, जे डॉक्युमेंट सांगणार ते डॉक्युमेंट तुमच्यापाशी असायला हवे। आणि तुम्ही कुठं राहता, तुम्हाला कोणत्या लोकांना हे पात्रता होणार आहे आणि तुम्हाला हे तर माहिती आहे की कोणत्या कोणत्या लोकांना मिळणार आहे। तर तुमचे ग्रॅज्युएशन म्हणजे क्वालिफिकेशन जे आहे, जे तुमचं शिक्षण आहे त्यांच्यावर मिळणार आहे। पण तुम्हाला करावं लागेल काय, डॉक्युमेंट कोणते भरावे लागेल, डॉक्युमेंट कसे ऍड करायचे, सर्व काही डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा, कारण की चॅनल छोटा आहे पण इन्फॉर्मेशन जी माहिती तुम्हाला मिळणार आहे ते सर्वात बेस्ट आणि सर्वात तुमच्या माहिती म्हणजे तुम्हाला जी माहिती देणार ते तुमच्या कामाची माहिती मी देणार। सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं, मी तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुप देणार आहे, ते तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर जायचं आणि तो ग्रुप जॉईन करायचा। कारण की त्याच्यात सर्वात पहिले मी तुम्हाला कुठलाही व्हिडिओ असो, कुठलीही पोस्ट असो, कुठलीही स्कीम असो का कुठलीही योजना असो, सर्वात पहिले मी त्याच्यावर अपलोड करण्याची कोशिश करतो। तर मित्रांनो, सर्वात पहिले काय करायचं, मी करतो मोबाईल स्क्रीन ऑन। तर मित्रांनो पाहू शकता, सर्वात पहिले मोबाईल स्क्रीन ऑन करणे आणि पाहू शकता साईडनं मोबाईल स्क्रीन ऑन होत आहे। तर मित्रांनो पाहू शकता मोबाईल स्क्रीन ऑन झालेली आहे। तर मित्रांनो, सर्वात पहिले पाहू शकता मी व्हॉट्सअप ओपन करतो। तर मित्रांनो पाहू शकता व्हॉट्सअप ओपन कशासाठी, कारण की माझ्याकडे डॉक्युमेंट आहेत। तर मित्रांनो, डॉक्युमेंट काय आहेत ते तुम्हाला सर्व काही सांगणार। जसं की माझी लाडकी बहीण योजनेचा स्त्रियांना लाभ मिळालेला आहे, स्त्रिया फॉर्म भरत आहे। आता मुलांचं करायचं काय, मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे, तर मुलांचं करायचं तर काय। तर मित्रांनो पाहू शकता की जसं मुलांचं काहीच नाही करायचं, मुलांना पण आता पैसा मिळणार आहे, मुलांना रिचार्ज पुरती तर सोय होणार आहे असं मला वाटतं, की कारण की मुलांचा बी आता फायदा होणार आहे। तर मित्रांनो पाहू शकता याची डॉक्युमेंट काय पाहिजे, दस्तावेज। जर मित्र पाहू शकता 2024 लाडका भाऊ योजना के लिए आवेदन करने के लिए निम्नलिखित दस्तावेज म्हणजे याच्यामध्ये सांगितलं आहे की हे कागदपत्र तुमच्यापाशी असायला हवे। तर मित्रांनो पाहू शकता इथे सर्वात पहिले काय दिलेलं आहे, आधार कार्ड। ते प्रत्येकाजवळ असेल, नसेल तर मी काढू शकता। तर आधार कार्ड मला वाटतं की सर्वांपाशी असेल। तर मित्रांनो 2 नंबरची स्टेप काय आहे, 2 नंबर डॉक्युमेंट आहेत ते आहे म्हणजे मोबाईल नंबर तुमच्यापाशी असायला हवे, त्याच्यामध्ये मोबाईल नंबर तुम्हाला आधार कार्डला लिंक असायला हवी। सर्वात पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो ते तुम्ही स्टेप फॉलो करा। नंबर आहे बाबा बँक खाते किंवा वितरण। तर मित्रांनो पाहू शकता बँके खाते किंवा वितरण म्हणजे बँक खातं तुमच्याजवळ असायला हवं, कुठल्याही बँकेत म्हणजे पाहू शकता स्टेट लेवल असो, महाराष्ट्र लेवल असो का तुम्हाला इंटरनॅशनल लेवल बँक असो, तुम्हाला पाहू शकता ते पासबुक तुमच्यापाशी मतलब SBIचं असो, सेंट्रल बँक असो, तुमची बँक कोणती आहे का कोणतीही बँक असो, पोस्ट बँक पण चालेल त्याच्यावर, समजलं का। तर त्याच्यामध्ये का बँक पासबुक कशासाठी पाहिजे, ते बँक पासबुक पाहिजे तुमचे पैसे त्याच्यामध्ये ट्रान्सफर होण्यासाठी आणि पैसे त्याच्यामध्ये यासाठी। सर्वात पहिले मित्रांनो तुम्हाला सांगू, त्याच्यामध्ये तुम्ही डॉक्युमेंट फिल केल्यानंतर तुम्हाला 6 महिने ट्रेनिंग देणे, ट्रेनिंगचा पैसा पण सरकार तुम्हाला देणार आणि सरकार तुम्हाला सांगणार आहे काय करायचं, कसे पैसे मिळणार आहे, ते तुम्हाला घर बसल्या पैसे नाही मिळणार, मी तुम्हाला पहिले सांगू इच्छितो। तर मित्रांनो पाहू शकता ईमेल ID। तर मित्रांनो ईमेल ID तुमच्या मोबाईलमध्ये असते, जसे की तुम्ही प्ले स्टोर उघडता किंवा यूट्यूबवर उघडता किंवा ईमेलवर तुम्ही मेल वाचता किंवा त्याच्यावर मेल येतात, तुम्हाला ते ईमेल ID तिथं ॲड करायची आहे। आवाज प्रमाणपत्र काय असतं माहिती आहे का, तुमच्या गावात पोलीस पाटलापासून सरपंचापासून दाखला तुम्ही गावाचा तो तुमच्यापाशी असायला हवे। तर मित्रांनो पाहू शकता आवाजपत्र त्यालाच म्हणतात, आवाजपत्र म्हणजे गावचा प्रूफ तुमच्यापाशी असायला हवे, तुम्ही गावामध्ये राहत असाल तर। पासपोर्ट किंवा आकार की तस्वीर। तर मित्रांनो पाहू शकता इथं तुमचा पासपोर्ट असायला हवी, छोटासा एक पासपोर्ट असतो तो तिथे तुम्हाला ॲड करावा लागेल, तरच तुम्हाला काय याचा फायदा होणार आहे। तर मित्रांनो नेक्स्ट पार्ट येतो की तुम्हाला पाहू शकता इस योजना के लाभ उठाने के लिए आवेदन निम्नलिखित। तर मित्रांनो पाहू शकता याच्यामध्ये सांगितलं आहे, तर तुम्हाला काय आहे जे आवेदन सांगितलं आहे तर तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र का स्थायी निवासी होना चाहिए। तर मित्रांनो याच्यामध्ये सांगितलं आहे की तुम्ही महाराष्ट्रात रहिवासी असायला हवे, तुम्ही महाराष्ट्रात राहत असा, महाराष्ट्र बाहेर UP बिहार म्हणजे MP याच्यामध्ये राहत तुम्हाला याचा लाभ नाही मिळणार। तर मिळणार कोणाला, जो महाराष्ट्रामध्ये असेल त्यांनाच हा लाभ सुरू झालेला आहे आणि त्याच मुलांना त्याच लोकांना हा लाभ मिळणार आहे। तर मित्रांनो पाहू शकता सांगितलं आयु, पाहू शकता आयु म्हणजे तुमचं वय 18 वर्ष कंप्लीट असायला हवे, 18 वर्षावर असाल तर तुम्हाला हा याचा लाभ मिळणार आहे, याचा फायदा मिळणार आहे। रोजगार की स्थिती। तर मित्रांनो पाहू शकता रोजगार की स्थिती म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, बेरोजगार होना चाहिए तथा किसी सरकारी नौकरी में न हो। तर मित्रांनो बेरोजगार म्हणजे तुम्ही हमेशा घरी बसलेले म्हणा का कोणाच्या कामाला जात असाल तर रिकामा माणूस, समजलं का, आपल्या भाषेमध्ये मराठी गावरान भाषेमध्ये रिकामा माणूस असायला हवे। तर मित्रांनो पाहू शकता सरकारी नोकरीमध्ये नसायला हवे, तर कुठल्याही जॉब सरकारी जॉब असो, सरकारी कंपनीमध्ये सरकारी नोकरीमध्ये तुम्हाला कुठलाही जॉब नसायला हवे, तुम्ही एकदम रिकामी म्हणजे मोकाट
असायला हवे. तर मित्रांनो बघू पर्याय काय आहे, तर निराधार पात्रता मानदंड अंतर्गत आना चाहिए. तर निराधार पात्रता मानदंड, तर मित्रांनो पाहू शकता. तर आपल्याला काय निराधार सारखा जो लोकांना असतो मानदंड माहिती आहे का, जसं की आपण कुठल्याही आपल्या नावाने शेती असो किंवा 5 एकरच्या शेती असली तर तुम्हाला नाही मिळणार लाभ. तर मित्रांनो असं काही आहे तर ते तुम्ही समजू शकता. तर मित्रांनो जे दस्तावेज सांगितले, जे डॉक्युमेंट सांगितले ते तुमच्यापाशी असायला हवे. जे डॉक्युमेंट सांगितले ते तुम्ही पाहिलेच. तर मित्रांनो जे डॉक्युमेंट सांगितले तेच तुम्हाला ॲड करावे लागतील आणि जे मी तुम्हाला क्वालिफिकेशन सांगितलं तेच तुम्हाला असायला हवे. आणि तुम्ही काय महाराष्ट्रातले रहिवासी असाल तुम्हाला मिळणार. याच्यामध्ये तुम्ही बँक पासबुक, आधार कार्ड, मी सर्व डिटेल्स सांगितले ते तुमच्यापाशी असेलच मला वाटतं आणि त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, चांगला वाटला असेल तर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला त्याला पण जॉईन करू शकता. कारण की जे करू शकता म्हणजे तुम्हाला मी त्याच्यावर काय आहे नॉलेज व्हिडिओ टाकत असतो, फेक व्हिडिओ कमी नाही टाकत. आणि कारण की फेक व्हिडिओ टाकण्याची कोशिश पण मी करत नाही, कारण की जो बी नॉलेज असते, जे बी न्यूज देतं ते सर्वात पहिले तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्याची कोशिश मी करत असतो. तर भेटूया असे नेक्स्ट पार्टमध्ये. आणि त्या नेक्स्ट पार्टमध्ये भेटण्याची आधी तुम्ही अजून बी सबस्क्राईब नाही केली प्लीज सबस्क्राईब नाव. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र.